आल्यावरती झूम कर. झूम करून येडोच आहे. बाय बाय बाई माझ्या. आम्ही रस्त्यावरच्या झाडावरचे खरडे दाखवत होता आणि तेवढ्यात ना कुट 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 असा आवाज आला फक्त. आणि तुमची कुठं उडाली कुठं उडाली नाही, काय असतंय? स्कूटर उडाली म्हणतात. मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 90व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी आजचा व्हिडिओ हा दुपारनंतर सुरू करते. मस्तपैकी आता झोपून आता चहा पियायची बाकी आहे, चहा पिणार. आणि आई आणि ऋतिका गेली आहे वरती आंब्याच्या घाटा. म्हणजे आता कधी मला नाही वाटत गेली असेल कधी मोबाईल घेऊन असं तिकडे. पण चारोळं म्हणजे चारोळी आणि अजून काय त्याला म्हणतात खरड्या. हां, ते असे माझ्या 3 शब्द मला माहीत आहेत. तर आई बोलल्यात की त्या धरल्या आहेत, तर त्या भेटल्या तर बघूया. तर मी म्हटलं मी पण पाठवून येते तुमच्या. आणि मिस्टर झोपले आहेत तर मिस्टरांना विचारणार आहे येणार आहेत काय, नाहीतर मग मी माझ्या वाटेला लागणार चहा पिऊन. मिस्टर, हो मिस्टर, उठताय ना? येतास? खरडे गोळा करू. खरडे खरडे खरडेच म्हणतात ना. हा, जा तू काय. चला मी तुमच्या भरोशावर थांबलोय. आय ग बाय, काय सकाळी एक तर लेट उठलेला. झोप आली रे. काय नाही, चला आळस घालवायचं असेल तर उठायचं आणि असं काहीतरी जायचा. माळस जाता नाही तर काम करायचा. आजी, आम्ही आंब्याच्या काटात जातोय, इथंच रवा. चारा बरोबर गोळा करायचा. आणतो आता. खरड्या काय म्हणताय ना, खरड्या भेटतात म्हणून बघूया. पण ते मगाच तरी जायचं ना. आय मगाचपासून ऊन होता, आता पण ऊनच आहे, तरी पण जातोय. ऊन असलं ना तर उन्हाचा नाही प्रश्न. तू माहिती आहे ना तुला वरचे टोने साहित्य. चल लवकर, झाला काळू. आहे ना, हलू नका, हेच बसून रवा. अशी खाली आग्रात जाऊ खाली जाऊ नका. अरे बाबा, हा माझा जीव माझ नको आहे. हा चालत चला. मंडळी आजी एकटी असली काय आणि कोणी आम्ही असतो काय, पण आजी सारखी आग्र्यात जात असते. आणि तिची तब्येत आता बघितलं खूपच म्हणजे अशी खालवल्यासारखी आहे, पण तरी पण ती जमत नसला तरी जाते. लाकडं कुठे 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 2-3 सुपाऱ्या भेटल्या तर गोळा करून आणत असते. आता मिस्टर पण येतात, मी पण निघाले. मिस्टर आता पुढे गेले आणि मी पाठून चालले. चला जाऊया, रस्त्याचं काम पण चालू आहे थोडं. चला दाखवते काय चालू आहे ते. तर इकडे आता बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे इथपर्यंत रस्ता होणार आहे, कुठपर्यंत होणार आहे काय माहीत नाही. मिस्टर गेलेत पुढे, तर आम्ही पण जाते. बुलडोजर वगैरे आणलं नाही आहे, काहीतरी चांगलं डांबरीकरण होणार आहे वाटतं. इकडे आमची गाडी लागते, ती गाडी दुसरीकडे मिस्टरांनी हलवलं नाही आहे. आवाज ह्याच्यामुळे येत नसणार माझ्या कडकड कडकड कडकड. ते बघा मिस्टर पुढे पिशवी हातात घेऊन चाललेत. मिस्टर जरा हळूहळू चला. तिकडे पुढे बघा काट्या काढत आहेत. ते हे रस्त्याचं काम करणाऱ्याच असतील, म्हणजे त्यांच्यातल्याच बायका वगैरे. छोटी मुलगी पण दिसते मला तिकडे, छोटी पण आहे कोणतरी. ठमा एवढीच आहे वाटतं, ठमापेक्षा पण छोटी वाटते. लाकडं गोळा करून आता सध्या आमची पण लाकडं अशी गोळा करायची परिस्थिती येणार आहे. गॅस काय मिळत नाही आहे, बुकच होत नाही आमचा पण गॅस. नाव काय तुझं? समजतं, मराठी समजत ना? होय, हे नाव काय बाबू? काय नाव? काय नाव? शिवन्या. होय, हां. येते तू आमच्यासोबत? येते? हां, चल बाय बाय कर, टाटा कर. हां चल आम्ही जातो. ही काय करवंदा धरली आहेत वाटतं. हाय, ही बघा हिरवी हिरवी आहेत. पिकलेली वरती असतील ना, पण सड्यावरची लवकर पिकतात ना ऊन जास्त असल्यामुळे. हाय हाय, हे बघा हिरवी हिरवी इकडे आहेत म्हटल्यावर टपोरी टपोरी येते ती सुद्धा. मग ह्याच्यावर सड्यावरती मोठी असणारच झालेली. त्याला पटकन पाण्याच्या बॉटल मिस्टरांच्या हातात दिलेत.
त्या आईंनी आणि पण नेलं नाही असणार, ते काय असेच नाही आमच्या भरोश्यावर राहिले असतील, तरी पण म्हटलं घेऊन जाऊया. इकडे बघू शकता रतांबे पण धरतायत हळूहळू. हळूहळू म्हणजे रतांबे म्हणजे कोकम ह्याच्यापासून बनतं, ह्या झाडापासून. आणि ह्या वर्षी पावसानं मेहरबानी केलं तर भेटतील धरलेले. आ मागचे 2 वर्ष काढायच्या टायमिंगलाच, आता म्हणजे हे हिरवं जे फळ आहे ते पूर्णपणे लाल व्हायला पाहिजे, आणि लाल झाल्याच्या नंतर फोडून त्यातली बी काढून मग तिची साल सुकवली जाते आणि मग कोकम केलं जातं. मग त्या प्रकारे सुकण्यासाठी हे फळ पूर्णपणे झाडावरच पिकावं लागतं. असंच काढून पण काय उपयोग नसतो. पण बऱ्यापैकी धरले, कोणाची असेल त्यांना भेटले पाहिजेत खरंच. 2 वर्ष पावसाने खूप मोठा घोळ घातला नाही. चला आता पुढे होऊया आपण. या वर्षी जांभींना पण काय नाही. हा पण असेच मधीच खतरी आहेत. ह्या वर्षी काजू आंब्यांचा माहित नाही मिस्टर, पण फणस नक्की भेटतील नाही मोठे मोठे. होतील तेव्हा. बरोबर बोललात तुम्ही पण. निसर्गाची देणगी आहे ती, त्यामुळे आपण कोणाक दोष नाही देऊ शकत. त्याच्या आवाजात तुमच्या कुकाराला रिप्लाय काय आला? हा मेन कुकारा. पहिले पिचकू होते, काही पण आवाज जात नाही वरती वाटत. त्या पलीकडनं आवाज तिकडनं आला, पण इकडच्या पलीकडनं काय आवाज आला नाही. चारा बरं दाखवत आहेत, कच्चे आहेत पण बऱ्यापैकी हाय त्याच्यावर. खूप आहेत बाबा बाबा. ह्याला फुल्ली आहे नसती. इथं काही दिसत नाही उन्हाच्या ह्याच्यावर. हाय पण बऱ्यापैकी आल्यावरती झूम कर. झूम करून येडोच आहे. बाय बाय. बाय बाय. बाई माझ्या कशी पडली? तू मोडली. आपलीच ना आपलीच. बाबा. मी म्हटला कसला तरी वेगळा. नशीब लाईटीच्या ह्याची पण वायर पण बघा. तुझा व्हिडिओ सुरू असताना म्हणजे तुझा आवाज कुटकुट 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 होताय. मी म्हटलं काहीतरी माकड विकड असेल, पण भलताच काय था कडकड कडकड झाला. यंदाच काजूचं उत्पन्न पण कमी आहे, आणि त्याच्यात ह्या असा नुकसान झाला. बघितलं आता तुम्ही, काजूची फांदी म्हणण्यापेक्षा आता आतमध्ये किती काय मोडली आहे काय समजलंच नाही. फाटा मोडलाय की फाटा नक्की येतानाच बघूया. आता जाऊया आधी चारा बोरं जिकडे आहेत तिकडे. आई आणि पण वाट बघत असतील. चला. सुका आहे तर पडला मग बघ धावतच कशी. नाही पण ह्या बघा, हे केवढा पडलेला आहे. नशीब पण अडकला एका झाडावरती. होय तर उगाच तरी काय, पण ना पूर्ण हे झालेला वाळवेलेला, त्याच्यामुळे मला भीतीच वाटतंय. तर मी पण धावत बाबा जातो, मला पण भीती वाटतंय. कशी बघ. चला पटापट वरती. आता ही वय करण्यासाठी किती खर्च केलं नाही आहे आईंनी. आंब्याच्या काट्यात आता पोचूत 2 मिनिटावर. पण आंब्याच्या काट्याला आंब्याचा काटा का म्हणतात मिस्टर? कारण तिकडे आंबे भेटतात. चला आता दाखवा, एक तरी आंबो दाखवा. हा बघायचे. टोपली भरून आंबे दाखवू तुला. हा दाखवा. हे की ह्या काकींकडचे आंबेच आहेत. होय आंबे.
आंबे नाही. अडी पिकली की दाखवतो. हा आडी पिकल्यावर दाखवा. चला तुमचा काय आंबे. ऋतिका त्या दिवशी काय म्हणत होतं माहिती आहे की एक आंबा जरी आंब्याच्या झाडावर दिसला ना तर त्याची किंमत 1000च्या वर असेल. असा का बोलला सांगा. कारण काजू सोबतच आंबा पण नाही. पिकलेली करवंद नाही, कच्ची खा. कच्ची मला पण दिसली खाली. नाही एवढा मेहनतीने आलोय पण काहीतरी भेटला पाहिजे. करवंद नाही, निदान चारा बोराच्या आशेने आलोय. चारा बोरा तरी हुकारो मारतास तर पोचता तरी काय तुमचं. आवाज आला तुला? हा आवाज नाही आला? कोणाचा ऋतिकाचा. मग आई बघा इकडे बसले आहेत आणि बरोबर खरडीने हाताला लागतील अशा हातान कांडून अशा खाणार. काढून बोलले मी. घाबरलंस की काय? भयाकलंस की? हा मग सासूबाईंचा दात बरोबर, चांगली चांगली आहे ती. आधी काय काढून खाऊया. तर पिकलेलं घेतो आधी. दिसलं पिकलेले आता तरी दिसतायत ना? दिसतायत हे बघा पिकलेले. हा बघ पिकलेले. तेवढ्या बरोबर तुमचा हात पोचला कांद्याच्या बाबतीत लवकर. दिसल्या. चला आता काढलात ना, खाऊन दाखवा कसे आहेत ते. दाखवूच्या लागतील. मी दाखवा बोललोय. आता म्हणतात बी येईल ती दाखवतो म्हणून. सकाळी दाखवतो. असं तोंडावर ह्या करतात की. पण तू बोलणार असता बोल ना. कुठलं कशा फक्त काय कुठलं कुठला बोलणार नाही. असं नाही बोलत मी. बाबा चांगला आहे असं नाही काय मी बोलत. चला आता टाइमपास नको काय आधी. मी तुमका आणला कशा मग. असा खाऊन तुकूक नाही. ते खाल्लेलं थुकतास कशा. ते चांगले असतात. चांगले म्हणजे त्याच खरडे आहेत त्या. चांगले असतात काय. मग त्यात तुम्ही टाकतात मग परत निवडूक डबल काम कशा. लागली कामाला लागली तिकडे येऊन इथं बसलेल्या आणि व्यवस्थित आपल्या हाताला भेटतील अशाच बसलेल्या. आई तुमका माहिती खालची एक काज ना. आम्ही रस्त्यावरच्या झाडावरचे खरडे दाखवत होता आणि तेवढ्यात ना कुट 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 असा आवाज आला फक्त. आणि तुमची कुठं उडाली. स्कूटर उडाली नाही. काय असतंय स्कूटर उडाली म्हणतात. स्कूटरच नाही घेऊन आला तर आम्ही चालत आणला त्याला. मग काय चालू पण व्हावा म्हणून. आणि मला आधी वाटलं माकड आहे की काय आवाज करता हळू. आणि नंतर एकदा कुट 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 कट घाबरलेलं नाही. मग समजलेलं. आणि जरासाठी ती लाईटीची वायर असते ना ती पण वाचलेली. नाही तर संध्याकाळी होती बत्ती मेणबत्तीवर हे करू. आता दुसऱ्या खरड्याच्या झाडाखाली आलोय. बघूया किती आहेत ते. वरतीपेक्षा खाली सुकलेले पण आता इथं मला 2-4 दिसलेले बऱ्यापैकी. निवडून दिसतील. ही गेल्या वर्षीची वाटतं. यंदाचीच आहे ती. कशावर सुकली. पक्षी खाऊन टाकतात खाली. आला होता रस्त्याजवळ. ह्या गेट मधनं आतमध्ये जायचं आता. काय रामफळ. चला वाट कोणाची बघतात. वाट बघतो मी आता काय करू यायचं. कसली हा काय भेटलं तुमका. सुकला आहे ता राम. खराच आहे. होय तोडा हातात नाही तर हातात हे होणार. चला कायच नाही तर यावर तरी समाधान. आधीच काजूचं फाटू तुटलं तो बघा. हा तिकडे ती बघा दिसली पडलेली. चांगली म्हणजे सांगता तुम्ही म्हणताच नाही सुकलेली म्हणून.
सुकलेली काय म्हणजे आम्ही बघितली तर वेगळं सांग. काय ती तिकडे आळा घातलेला आहे तिकडे पुढे. पावसात धरायची बघितलं चांगली होती ती मोहर करपला होता पण जरा पण त्याच्यावर काय धरलेला पण नव्हता. कशी काय मोडली काय वाळवेलेली नाही की सुकलेली पण नाही. किडा लागला असेल एक बाजूला ना त्याच्यामुळे त्या तिकडे उलटी पळाली. किडा असा पण असता. हे काय बाजूला आता पिवळसर दिसतंय हा की बघून किडा लागला ना साली येत नाही कोयतीने हातात. हा पण सुकी सुकी समजताय. थांब थांब पडल पडल. काय पडेल आता ते वरल्या बाजून लागले ना ते खाल्ल्या बाजून झोपले सोन्यासारखी गेली फुकट गेली. पण ते काय यंदा काय अजून धरल्याच नाही. पण ते यंदा नाही धरली असती तर पुढे तरी धरली असती ना. आणि पावसात न धरता बोलता ना तुम्ही. ती शेवट मग पाऊस पडत असतात तिच्यावर बांधली शेवटी शेवटी धरतात. तर फोडा या वर्षाचा ह्याचा तरी नवा करूया. बाकी काही भेटला नाही तर नाही. माझी वाटणी दे. म्हणतात पण चांगला झाडावरचा पिकलेला म्हणून एकदम मस्त आहे ना. गोड लागताय पण त्या गरम झालेला उन्हामुळे. तर खावा तुम्ही. धगो नको खा. काय खाल्लं. तोंड खराब करा. चांगलं आहे. पण तोंड खराब कसं चांगला म्हणजे एवढं दातात तरी चिकाटणार आहे. थुकतं काय बिया काय मग काय ठेवायच्या आहेत. मगाशी ठेवल्या ना मी खरड्याच्या बिया. झाडाला लावायची आहेत की खरड्याच्या बिया ठेवल्या त्या फोडून खाऊच्या आहेत म्हणून मग ह्या ठेवल्या. पण खातात. काय असतं त्याच्यात. म्हणजे गर असता. हम्म. आई ह्याच काहीच माहित नाही. लाडवावर तिखट व्हायचा गं. नाही माहिती. तू विचार. नृत्य म्हणतो लाडवावर चिपकवायचं गर. तो काय काजूगर आहे की म्हणजे एखाद्या खुळा ठीक आहे. यंदा काजू खाल्ला. यंदा तेवढा तरी ठेवून दे. काजू खाल्ला म्हणजे नाही खायचे. होतच नाही तर खाणार काय असं नाही. मोर करपलेला डोकीत पडताय रुट्या माझ्या. तिथे सांगता नाही खै काही एक एक बघून काढताय. कोण मी. काजू आता पडलेले एक दोन जमूया. काजू नसले तरी फणस दिसतात. म्हणजे फणसाचे तळलेले गरे तरी भेटतील अशी अपेक्षा ठेवूया. ते सुद्धा माकड वाट लावतात फणसाची पण. त्यांना पण राखण करूची लागता. असंच नाही भेटत. सुरसुर सुरसुर. मंडळी रानातली सगळी फळं दाखवली. आता जो फळांचा राजा आहे तोच दाखवायचा राहिलेला. एवढ्या मोठ्या झाडावर फक्त एकच आंबा दिसतंय. एकच. म्हणजे बघा ह्या वर्षी आंबे पण किती आहेत ते समजले ना. तर आता आम्ही मंडळी घरी आलो आणि घरी बघा कोण आलंय. ए कशी काय आलंस. कसं काय आलं. बाबूला टाकून तुमच्या. हा काय करतोय बाबू. झोपलाय. मग तू म्हणून तुम्ही इकडे आलात. अले देवा. बघितलं मंडळी किती आपल्याकडे काजू आहेत, किती आंबे आहेत, किती फणस आहेत, खरड्या किती जमवल्या हे तुम्हाला समजलंच असेल. तर ठीक आहे. ह्या वर्षी काय नाही भेटलं तर पुढच्या वर्षी भेटेल. आणि जेवढं ह्या वर्षी भेटलंय तेवढं निसर्गाने जेवढं पदरात दिलं नाही ते गोड मानून घ्यायची सवय प्रत्येक कोकणी माणसाला अशी. तशीच ह्या वर्षी पण आम्ही गोड मानून घेणार. तर ठीक आहे. बाकी काही नसलं तरी सध्या तरी माझ्याकडे कुळीत पीठ आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर हा होता रोईज लाईफचा 90वा ब्लॉग. आता भेटूया 91व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.